नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यात भाजपाला मोठा राजकीय धक्का दिला आहे। तो म्हणजे कोरेगावाचे माजी नगराध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ बर्गे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ बर्गे हे महेश शिंदे यांचे विश्वासू मानले जात होते। त्यांच्या या निर्णयामुळे महेश शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे। यात आता विशेष बाब म्हणजे कोरेगाव मतदारसंघात बर्गे यांचा प्रभाव लक्षात घेता या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात समीकरणे बदलण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे। दरम्यान 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून राज्यभरात इनकमिंग वाढल्याचे चित्र आहे। साताऱ्यातील या घडामोडीमुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे। महत्त्वाचे म्हणजे महेश शिंदे हे शिवसेनेत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा झुकाव भाजपाकडे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे। त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे या भाजपाच्या तिकिटावर जिल्हा परिषदेत निवडून आल्या असून अध्यक्षपदीही भूषवत आहेत। अशा पार्श्वभूमीवर राजाभाऊ बर्गे यांचा शिवसेनेत प्रवेश हा महेश शिंदेंसाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।